सर्व मेंबर्स या ठिकाणी पोलीस स्टेशनचे पथ्य पाळत आहे. कारण शिवाजी महाराजांचा अवमान हे आपला अवमान आहे. त्या ठिकाणी वाटतं लोकांना की दादा व्यसनावर बोलतात, दारूवर बोलतात. कारण तुम्ही एरवी किती बी करावं जल्लोष, तर ज्या दिवशी तुम्ही जल्लोष नशा करून करायलाच नाही पाहिजे. म्हणून या ठिकाणी मला उशीर झाला. या ठिकाणी शिवजयंती शांततेत पार पडणं हे महत्वाचं आहे. पुणे समाजसेवकांनी अतिशय चांगल्या सूचना दिलेल्या आहेत. बऱ्याच काही ज्या काही सूचना आहेत त्या पाळल्या जातात अशी मी खात्री देतो. कार्यक्रमाचे प्रमुख वेंकटराम सर, पुनवणे सर, आपण आपल्या समस्या सांगितल्या. मागच्या वेळी गणपतीच्या काळामध्ये मी त्याच्यापेक्षा मोर दॅन 50% ज्या समस्या होत्या त्या काढायचा प्रयत्न केलेले आहे. पण काही ज्या आहेत ज्या 10-12 दिवसाच्या कालावधीत ज्या होतील त्या मी करतील. पण जसं आता भोसले साहेबांनी त्याच्यासाठी साहेब एक एस्टिमेट बनवावं लागते. जागा आपल्याला नगरपंचायतकडनं डिसाईड करावं लागेल आणि ही जी प्रोसिजर आहे त्याला थोडा वेळ लागतो. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ते काम म्हणजे आज नाही होणार, पण जसं तुम्ही मला ते लेखी हे द्या निवेदन, मी ते वरच्या कार्यालयात नक्कीच पाठवलं. पुढच्या म्हणजे शिवजयंतीपर्यंत आपलं ते प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होईल. बाकीच्या ज्या पोल शिफ्ट करायच्या किंवा ताराच्या ज्या समस्या आहेत त्या मी सॉल्व्ह करून देईल त्यात तुम्हाला आश्वासन देईल. प्रमुख सूचना आहेत नगरपंचायतीसाठी. तर त्यामध्ये एक आहे की साफसफाई, दुसरे आहे स्ट्रीट लाईट व तिसरं आहे कनेक्ट रोडचे जे काही काम चालू आहे ते. तर त्यापैकी जे स्ट्रीट लाईट आहे तर ज्या काम होईल किंवा 100% साफसफाई करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. व तिसरं आहे कानेल रोडचं. तर कानेल रोडचं रस्त्याचं काम अगोदर पूर्ण झालं होतं, नालीचं काम. पण त्यानंतर तिथं पाईपलाईनचं काम झाल्यामुळे तिथल्या व्यापाऱ्यांना म्हणा किंवा नागरिकांना म्हणा त्याचा त्रास होत आहे. तर पाईपलाईनचं पण काम आता पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे तिथलं पण होऊन जाईल. आणि जे माणसाळीच्या दुकानाच्या बाजूला जो रस्त्याचा उल्लेख केला होता सरांनी, तर त्या पण रस्त्याचा एक खालचा लेअर एक झालेला आहे. सर्व शिवप्रेमी आणि शिवजयंतीचे जे पदाधिकारी आहेत यांचं मी पुनश्च आपल्या पोलीस स्टेशनच्या वतीने स्वागत करतो. सर्वांना आपल्या प्रतिनिधीमार्फत आपले विचार मांडण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे. आणि आपण आपले जे विचार मांडलेले आहेत ते आपले सर्व विचार, आपल्या सूचना, आपलं मनोगत याची नोंद आपण पोलीस स्टेशनने घेतलेली आहे. त्यानंतर मी काही गोष्टी अपेक्षित आहेत. तर आपण निश्चितच आपल्या स्तरावर सीओ साहेबांना निरोप द्याल आणि याची पूर्तता करण्यासंबंधाने आपण प्रशासकीय पातळीवर प्रयत्न कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पोलीस डिपार्टमेंट संदर्भातील ज्या सूचना आहेत नागरिकांच्या, तर त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची सूचना आहे ट्रॅफिक. तर ट्रॅफिकचं विषय सर्वांना माहिती आहे. जुने जाणते लोक जे या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना तर सगळ्यात जास्त माहिती आहे. एक असं एकमेव शहर आहे केज की जे मेन रोड केज शहरातून जातो आणि या शहराला रिंग रोड नाही, फ्लायओव्हर नाही, बायपास नाही. त्यामुळं जे ट्रॅफिक आहे आणि महामार्ग आहेत, सगळे दोन्ही महामार्ग आहेत, त्यामुळं वाहतूक जास्त आहे. आणि मुख्य म्हणजे सगळे जे सण उत्सव मिरवणुका वगैरे आहेत या रोडवरच होतात. तरी पण आपण ज्या ज्या ठिकाणी डायव्हर्जन देऊ शकतो त्या त्या ठिकाणी आपण डायव्हर्जन देऊ. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ट्रॅफिकचे पोलीस तैनात करावे लागतील त्या त्या ठिकाणी आपण ट्रॅफिकचे पोलीस तैनात करू. प्रयत्न केला, आपण मीटिंग घेतल्या, आपण सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी यांना विश्वासात घेतलं आणि त्याप्रमाणे आपण डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा केला. त्या गणेशोत्सव हा पूर्ण जिल्ह्यामध्ये खूप ॲप्रिशिएट करण्यात आला. आपल्या केकचा गणेशोत्सव इतकी छान प्रकारे आरती किंवा इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, आपल्या मराठी संस्कृतीची दर्शन घडवणारं, महाराष्ट्रीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे कार्यक्रम झालेले आहेत गणेशोत्सवामध्ये. त्याच्यामुळे खूप ॲप्रिशिएट झालेलं आहे. आणि त्या दिवसापासून निरंतर डीजे मुक्तीच आहे. तुम्ही भाषण करून नंतर परत एक पिल्लू सोडलं, लहान आवाज मोठा आवाज, आणि कुणी किती टाळ्या वाजवल्या तरी डीजे वाजूनच देणार नाही. मगाशी एक जण बोल हेच आहे, डीजे नाही.
परत म्हणायचं नाही आम्ही 15 दिवस अगोदर बुकिंग केली, 8 दिवस अगोदर बुकिंग केली. हे जगजाहीर आहे. आपण डीजे वाजू देणार नाही. त्याच्यानंतर तर त्यांच्याशी चर्चा करून मिरवणुकीच्या वेळात बदल झाला तर गर्दी डायव्हर्जन आपल्याला करता येईल. महिला सुरक्षा संबंधाने आपण पुरुष पोलीस अंमलदार, महिला पोलीस अंमलदार यांचं जास्तीत जास्त आपण मागच्या गणपतीच्या उत्सवामध्ये आपण टॉवर लावले होते. काही टॉवर तात्पुरते तयार केले होते आणि त्याच्यावरून आपण पाहत होतो. वरून पाहिल्यानंतर खालून प्रत्येक व्यक्तीला काय वाटतं, गर्दीमध्ये मी असं करील कोणाला, असं करील कोणाला, कोणी पाहणार नाही. तो टॉवरवरचा पोलीस पाहत असतो. ठीक आहे, तो टॉवरवरचा पोलीस पाहत असतो. 8 पोरांना पोलीस स्टेशनला बसवलं होतं. मी कसं बसवलं ते सांगत नाही, त्यांनी कॅमेरे चालू केले. ठीक आहे, जे युवक असतील, बालक असतील, बिनधास्त या आपल्या मिरवणुकांमध्ये आम्ही आहोत, आम्ही उभे आहोत इथं. बिनधास्त या, काही काळजी करू नका. ड्राय डे बाबत आपण एक असतील मिरवणुकांमध्ये तिथं मला कोणी बोलायचं नाही. तिथं मी फक्त पोलीस आणि पोलीस, आपली ओळख असेल नंतर. ठीक आहे, दारू पिलेला जर मिरवणुकीत दिसला तर त्याला उचलणार आणि त्याला नीट करणार, व्यवस्थित करणार, त्याला शुद्धीवर आणणार, त्याला शुद्धीवर. ठीक आहे. मोटरसायकल चोरी संदर्भात सुद्धा आपण बोललात की मोटरसायकल चोऱ्या वगैरे होत आहेत गर्दीच्या सणांच्या वेळेस वगैरे. शिवजयंतीमध्ये घडवायचं आहे. सर, सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की गणपतीमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ईद ए मिलादचा सण होता. ईद ए मिलाद होता. ईद ए मिलाद का सर त्योहार था, गणेश जी के उत्सव में. तो हमने पूरे डिस्ट्रिक्ट में ऐसा डिसाइड किया था कि गणेश जी का उत्सव जो 6 तारीख को है और 5 तारीख को ईद ए मिलाद था. तो ऐसा डिसाइड हुआ था पॉलिसी कि 6 तारीख के बाद में ईद ए मिलाद होगा पूरे जिले में, क्योंकि बंदोबस्त देना पड़ता है या कुछ नोटरिस लोग अगर कुछ प्रॉब्लम कर सकते हैं, हिंदू मुस्लिम ऐसा कुछ हो सकता है तो उसमें तो केज का वातावरण ऐसा है सर. सभी धर्म के लोग इन्होंने इतना कोऑपरेट किया है कि पूरे जिले में, अपने जिले में जितना 28 थाना है, 28 थाना में पुलिस स्टेशन में 27 पुलिस स्टेशन में गणेश जी के बाद में ईद ए मिलाद हुआ सर. तो दोनों त्योहार एक साथ हम अच्छे से मना सकते हैं. तर सांगायला मला हा अभिमान वाटतो की आपल्या केजच्या नागरिकांनी ईद ए मिलाद आणि गणेशोत्सव हा जो सण आहे तो एकत्र मिळून साजरा केलेला आहे, जो पूर्ण जिल्ह्यामध्ये झालेला नव्हता. मला केज शहर आणि केज तालुक्यातल्या नागरिकांवर, शांतताप्रिय नागरिकांवर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे की हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होईल. सभी को मेरा नमस्कार. ये हम छत्रपति शिवाजी महाराज का 396 बर्थ एनिवर्सरी सेलिब्रेट करने यहाँ पे हैं. तो ये मुझे देख के अच्छा लग रहा है कि हम सब लोग यहाँ पे उपस्थित न सिर्फ शिवाजी महाराज की जो फेस्टिवल सेलिब्रेट करें उसके लिए नहीं, बल्कि शांतता कैसे मेंटेन करें वो भी यहाँ पे विचारधारा करने के लिए यहाँ पे आप मौजूद हैं. बहुत अच्छा लगा कि इतने सारे लोग यहाँ पे इतना एक्टिवली पार्टिसिपेट कर रहे हैं. और यहाँ पे न सिर्फ पुलिस है, अपने म्यूनसिपालिटी के भी रिप्रेजेंटेटिव और हमारे एजेंसी बोर्ड के भी रिप्रेजेंटेटिव उपस्थित हैं जो इस फेस्टिवल को बहुत शानदार तरीके से सेलिब्रेट कर सकते हैं. जैसे स्वप्निल साहब ने कहा था कि इस पीस कमेटी मीटिंग का सबसे मुख्य उद्देश्य एक है, वो है डीजे बैन करना. तो डीजे एक ऐसी चीज़ है जहाँ पे न सिर्फ लोगों का शारीरिक और मानसिक स्थिति को हानि कर सकता है, बट ऑल्सो सामाजिक स्थिति को भी हानि कर सकता है. ये किसी भी एंगल से अच्छा नहीं है. और ऐसे भी देखा जाए तो डीजे क्या है, डीजे जो है डिस्क जॉकी, ये हमारा भारतीय का एक इंस्ट्रूमेंट है ही नहीं. और अगर हम अपना हिस्ट्री देखे जाए तो हमारा शिवाजी फेस्टिवल हो या गणपति फेस्टिवल एक बड़ा मात्रा में शुरुआत किया था बाल गंगाधर तिलक जी ने महाराष्ट्र में. और बाल गंगाधर तिलक जी का सबसे मुख्य उद्देश्य क्या है,
एक है स्वराज, एक है स्वदेश। अगर हम दोनों को देखा जाए तो ये डीजे डिस्क जॉकी जो वेस्टर्न कंट्री से आता है, ये हमारा भारतीय समाज में कहीं भी उसका जगह है ही नहीं।